अमरावतीच्या मेळघाटातील टिटंबा आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आणि या प्रकारामुळे 40 विद्यार्थी सध्या रुग्णालयात आहेत. अमरावती जिल्ह्यातील धारणी गावात ही आश्रमशाळा आहे. येथील विद्यार्थ्यांना फूड पॉयझनिंग झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत सुमारे 40 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असून त्यांना धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नेहमीप्रमाणे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी संध्याकाळचं जेवण केलं. मात्र या जेवणातून मुलांना उलटी आणि मळमळीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर तेथील शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केले. विद्यार्थ्यांवरती वैद्यकीय उपचार सुरू असून रुग्णालयाबाहेर पालकांची मोठी गर्दी झाली. या घटनेमुळे आश्रमशाळा परिसरात खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांना नेमकी कोणत्या अन्नपदार्थामुळे त्रास झाला याबाबत प्रशासनाकडून तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेनंतर काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांनी आश्रमशाळेला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. आश्रमशाळेच्या पाहणी दरम्यान खासदारांनी मुख्याध्यापकांना चांगलंच धारेवर धरलं. विद्यार्थ्यांवरती दुर्लक्ष करणाऱ्या शाळा प्रशासनाविरोधात तसेच निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान या घटनेनंतर संतप्त आदिवासी महिलांनी आश्रमशाळेला कुलूप ठोकत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.